तर पंकजा मुंडेंनी बीडमधील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली आहे। बदरापूरमधील 55 वर्षीय शेतकरी निवृत्ती यादव यांनी गळफास घेत आत्महत्या केली। हैदराबाद गॅजेटनं ओबीसी आरक्षण जाणार या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केल्याचा मुलानं तक्रारीतून दावा केलाय। पंकजा मुंडेंनी कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलंय। कुणीही आपला जीव देऊ नका, संघर्षासाठी तयार राहा असं आवाहन यावेळेला पंकजा मुंडेंनी केलं। मीही असे पावलं उचलू नका, आपला जीव देऊ नका। आपल्या माघारी परिवार असतो आणि त्यांची पण आपली जबाबदारी आहे। आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांवर त्याचा परिणाम होत असतो आणि माध्यमांनी माझं आव्हान आहे की आपणही असा प्रकारचे आव्हान लोकांपर्यंत पोहोचवा, कारण एखादी बातमी आत्महत्येची दुसरी बघून सुद्धा मानसिक लोकांवर त्याचा परिणाम होत असतो। तर मी कृपा करून असे कुठलेही पावलं उचलू नका। काहीही कोणाच्याही अडचण येणार नाही, कोणाच्याही हक्कांना धक्का नाही लागणार, अशाच प्रकारचे निर्णय होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे।